शेतकरी मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस आपण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहोत, परंतु अद्यापही शेतकऱ्यांना या योजनेपासून कोणताही लाभ मिळालेला नाही। परंतु शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, तुमच्या खात्यामध्ये सोबतच नमोचे 2 हप्ते जमा होणार आहेत अशी मोठी अपडेट आता समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो, या 2 हप्त्याचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे आणि कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर हे हप्ते जमा होणार आहेत, सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, चला तर पाहूयात सविस्तर माहिती। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांना देखील नमोच्या 9व्या हप्त्याबरोबर 8वा हप्ता मिळणार आहे। असे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यावर आता 2 हप्ते जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, चिंता करू नका, आता तुम्हाला 8वा हप्ता मिळालेला नसेल तर तुम्हाला 9व्या हप्त्यासोबत आता 8वा हप्ता देखील मिळून जाणार आहे। त्यामुळे आता तुम्ही चिंता करायची गरज राहिलेली नाही। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर याच शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण केलेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, अशा शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार नाही। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला आहे, अशाच शेतकऱ्यांना यावेळेस हा हप्ता मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला आहे की नाही हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची फार्मर आयडी असणं महत्त्वाचं आहे। जर तुमची फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमची फार्मर आयडी काढून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा। त्यानंतर चौथी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या। जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही या योजनेपासून वंचित राहाल आणि या योजनेचा लाभ मिळवता येणार नाही। तर तुम्ही तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तारीख देखील महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली आहे। तारीख जर पाहायला गेलं तर 1 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये महाराष्ट्र शासन 8व्या आणि 9व्या हप्त्याचे पैसे जमा करणार आहे। शेतकरी मित्रांनो, 8वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांनी आता चिंता करू नका, तुम्हाला या 9व्या हप्त्याबरोबरच 8वा हप्ता देखील मिळणार आहे। तर 1 जुलै हा महाराष्ट्राचा कृषी दिवस असतो आणि त्या कृषी दिवसानिमित्त सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गोड बातमी द्यायची महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे। त्या अनुषंगाने ही तारीख महाराष्ट्र शासनाने निवडलेली आहे। दुपारी 1च्या नंतर हप्त्याच्या वितरणाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आता चिंता करायची गरज नाही। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील या योजनेचे सर्वात जास्त लाभार्थी म्हणलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातले आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 5 लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेतात। या योजनेचा लाभ घेणारा सर्वात मोठा जिल्हा तो म्हणजे अहिल्यानगर आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि तुम्ही या योजनेचे लाभार्थी आहेत की नाही हे देखील कळवायला विसरू नका। आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।